तर होणारच. चल धन्नो. नमस्कार. आता तुम्ही म्हणाल की चर्चा करणाऱ्या विशाखामध्ये अचानक ही शोलेची बसंती कुठून आली? आता टांग्यामध्ये मी बसंती म्हटल्यावर बसंती तर येणारच ना. कसं आहे, शोले म्हटलं की धन्नो, बसंती, टांगा याची आठवण येतेच. तर अख्खा महाराष्ट्र पालथा घातलाय आणि मी अगदी जवळ येऊन पोचलीये मुंबईच्या, अगदी मुंबईच्या नजीकच्या शहरात, जिथे संस्कृतीचा वारसा आहे असं ते कल्याण शहर. अख्खं जग बदलते, पण नागपूरच्या सायकल रिक्षाप्रमाणेच कल्याणकरांनी सुद्धा घोडागाडीचा लगाम अजून सोडलेला नाही. रोजच्या रोज आपला हा नोकरदार वर्ग ट्रेननी प्रवास करतो, पण रिक्षा टॅक्सीनी स्टेशनपर्यंत न जाता अजूनही या घोडागाडीला पसंती देतो. येल्लो 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 जी सनम हम आ गए आज फिर दिल लेके, असं म्हणत म्हणत बिचारा पुन्हा एकदा त्या ट्रेनच्या गर्दीत शिरतो. तर मुद्दा काय, आपल्या सगळ्या जुन्या संस्कृती अगदी लोप पावत चालल्या. पण या संस्कृतीचं जतन करणं, त्या टिकून धरणं ही आपली नैतिक जबाबदारी. जुन्या गोष्टींची कास धरता धरता इथली शहरही बदलत चालले आणि त्यांचे प्रश्नही वाढत चालले. मुंबईला जे प्रश्न भेडसावतात तेच प्रश्न त्याच्या आसपासच्या शहरांना भेडसावत आहेत. म्हणजे आसपासची शहरं म्हणजे कल्याण, डोंबिवली, ठाणा असे अनेक प्रश्न जे मुंबईला पडतात तेच प्रश्न या शहरांना सुद्धा पडत आहेत. आता प्रश्न पडतायत तर ते समजून घेणं गरजेचं आहे ना. आता विशाखा आली तर चर्चा तर होणारच. काय ताई, टांग्यात फिरून झालं? आहा. कसं वाटतं? मस्त वाटत असेल ना एकदम? झकास. हे असं जर घोडागाडीत बसून प्रश्न सोडवणार असशील आणि समजून घेणार असशील ना, तर पुढची विधानसभा येईल. हा, मी काय म्हणतो, या घोडागाडीत बसून झालं ना, आता या घोड्याच्या गाडीत बसा. अगं तरी थांब, मी आले भैया. रुको 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 थांब. घोड्या, बरं झालं आलास बाबा. चल दे माझी गाडी मला. चला, महाराष्ट्र पालथा घालण्याची सुरुवात तर उत्तम होते. आता पुढे सरकूया. चला भैया, थँक्यू. अब घोडा गाडी भगाओ. मार्ग खुला करा. जी, कैसा लग रहा है? बहुत ही अच्छा लग रहा है. कल्याण पश्चिम विधानसभा 138 से चुनाव लड़ रहा हूँ और पब्लिक का देख रही हो आप कितनी बड़ी संख्या में मेरे साथ है. काय निशाणी काय तुमची? माझी निशाणी नारळ आहे, नारळ. तर प्रचाराचा नारळ फोडलाय त्यांनी दणक्यात. पण काय वाटतं, नारळ चिन्ह म्हणजे काय? इतर राजकारण्यांना नारळ देण्यासाठी? हे मला माहित नाही, पण मी नारळ चिन्ह घेतलंय कल्याणाचा विकास करण्यासाठी. कारण का विकासाचा प्रतीक आहे, शुभ प्रतीक आहे आणि मला कल्याणाचा विकास करायची आहे. मी सुद्धा माझा पक्ष उघडणार आहे. मला सुद्धा इच्छा आहे इलेक्शन मध्ये उभं राहायची. तर मला टिप्स द्या ना, काय करावं इलेक्शन मध्ये उभं राहण्यासाठी? इलेक्शन मध्ये उभा राहून काय होणार नाही. कमीत कमी तुम्हाला 4-5 वर्षापासून जनसंपर्काने जनताचे काम केले पाहिजे. मी अख्खा महाराष्ट्र पालथा घातलाय, माहितीये का? ओ, महाराष्ट्र पाहिलं पण जनताचे काम केले का? माझ्याकडून शिका की जनताचे काम कसं करायची. विशाखाला ते म्हणतात तू शिका. हा, माझ्याकडून शिका. कुणी घर देतं का घर? या तुफानाला कुणी घर देतं का घर? कुणी घर देतं का घर? ओ नटसम्राट, काय काय चाललंय? काय अचानक घर 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 काय चाललंय? मी नाही, ठाण्यातल्या लोकांचं असं म्हणणं आहे. तू काय वेडा आहेस? हे बघ, जिथपर्यंत नजर जाते ना तिथपर्यंत घर आहे ठाण्यात. नाही काय ठाण्यातले लोक म्हणतात घर देता का घर? नाही, सगळं मान्य आहे ताई, पण ही जी काही घर आहेत ना, ही एकतर अनधिकृत आहेत, नाहीतर धोकादायक आहेत. काय सांगतो? हो. अरे बापरे, म्हणजे या लोकांनी पदरचे पैसे मोडून ही घरं घेतली आणि आता ही घरं सोडून ही माणसं जाणार कुठे? तेच तर ना, म्हणून तर पर्याय घरांसाठी ही लोक लढतायत. ये चल, या लोकांची घरघर काय ना
ते समजून घे. आपण म्हणतो घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती, पण इथे सगळीकडे भिंतीच दिसत आहेत आणि त्या सुद्धा धोकादायक. कसं जगता तुम्ही रोज? आज आम्ही इथे जवळजवळ 35 ते 40 वर्ष राहतोय, पण कसं राहतं ते आमचं आम्हाला माहिती आहे. अगदी जीव मुठीत घेऊन आमची लहान लहान मुलं आहेत, ती जेव्हा जातात घराच्या बाहेर तेवढ्या सुरक्षित असतात, पण घरात आल्यावर म्हणजे आपलंच घर असुरक्षित आहे असुरक्षित आहे. आता ती काहीतरी क्लस्टर योजना काहीतरी झाली म्हणे मंजूर, पण ती कुठे आहे? हे जे इमारत दिसतात ना, हे झोपडपट्टी समजा तुम्ही. कुणाची 150 स्क्वेअर फीट आहे, कुणाचं 200 स्क्वेअर फीट आहे जागा. आमचं सगळे पेरेंट्स आम्हाला एज्युकेशनसाठी हे करतात, त्याच्यात ते लोक लाईक घर मोठं नाही घेऊ शकत. काय नाही, फक्त बोलल्या जाते. आघाडी सरकारने आजपर्यंत हे सांगितलं, ही डेव्हलपमेंट, ती डेव्हलपमेंट, क्लस्टर डेव्हलपमेंट, शेवटला त्यांनी सांगितलं की होणार म्हणून, पण सगळी कागदोपत्रीच आहे. आम्हाला त्याचा काय पाठपुरावा नाही किंवा काय नाही. उद्या एखादी बिल्डिंग पडली, ती बिल्डिंग एकच बिल्डिंग नाही पडणार, तिच्याबरोबर 2-4 बिल्डिंग ह्याच्याबरोबर कोसळणार आहे. आणि असं असताना तिथल्या लोकांना बाहेर काढणंही शक्य नाही. मध्यंतरी मुंबईमध्ये जी घटना घडली, जवळजवळ 100-150 लोक गेले. काय झालं त्यांचं? काही नाही. वागळे विभाग हा जो आहे तो जवळजवळ सामान्य गरजू आणि कष्टकरी जनतेचा, म्हणजे कामगार वस्ती इथे होती आणि लोकांना इथे स्वतःची जी परवडणारी अशी घरी नसल्यामुळे त्यांना त्यावेळेस अनधिकृत घरं, धोकादायक इमारती घ्याव्या लागल्या. काही आपण म्हणतो की माझ्या घरात काय केलंय हे लोकांना कळतं कामा नये, माझ्या घरात काय चाललंय हे लोकांना कळतं कामा नये, पण या छोट्या छोट्या भिंतींच्या पलीकडे काय चाललंय हे सहज सगळ्यांना कळत असेल ना. घरात जे बोललेलं शेजारी ऐकू जाते. होय ना. हो, म्हणजे प्रायव्हसी नाही. प्रायव्हसी नाहीच आहे. पाहुणे येतात ते पण अगदी, आम्ही तर राहतो 5व्या माळ्यावर, अगदी दम खात येतात 5व्या माळ्यावर आणि सांगतात कशाला तुम्ही इथे घेताय. मोकळी जागा हवी मुलांना खेळायला इथे चालायला सुद्धा जागा नाहीये. मोकळ्या खेळायला कुठे जागा मिळणार आहे? खरंच श्वास घ्यायला मिळाला. अक्षरशः आम्ही म्हणजे कोणी इथून इकडे जाता, म्हणजे किती जवळजवळ बिल्डिंग येत नाही बापरे, बघा. म्हणजे एक मिनिट, या इकडच्या इथून पलीकडच्या बिल्डिंग मध्ये जातात मुलं. 15 ते 20 बिल्डिंग तुम्ही फिरू एक शकता. मिनिट, तुम्ही असे जाता या बिल्डिंग मधून त्या बिल्डिंग मध्ये? अरे देवा, असं नका करत जाऊ. महापालिकेचा अधिकारी जर इथे आला की धोकादायकची नोटीस द्यायला, तर तो बिल्डिंगची कुठली टेस्टिंग न करता डायरेक्ट एक नोटीस चिपकवतो, तुमची बिल्डिंग धोकादायक आहे, तुम्ही 15 दिवसात खाली करा. त्यांनाही भीती वाटते. शेवट त्यांचाही जीव आहे, आमचा जसा जीव आहे त्यांना. आता आमची परिस्थिती होती तशी. पाटींगे एवढी छान गल्ली आहे, तुम्ही बघशाल तर बोलशाल काय गल्ली. या एरियामध्ये छान गल्ली आहे, एकदम छान गल्ली. तुम्ही जरा एंट्री तर मारा तर खरी एंट्री, तर तुम्हाला माहित पडेल ना गल्ली कशी. म्हणजे काय? तुम्ही म्हणजे स्वतः काय? बघा, मग नंतर मला येत आहे, मला दाखवा. चला तुम्ही. महापालिकेचे पदाधिकारी जे आहेत कर्मचारी, ते घाबरतात यायला. काय आहे हे? कसे लोक राहणार इकडे? समजा बिल्डिंग कोसळली ना, तर ते उपसायला पण यंत्रणा आतमध्ये येऊ शकत नाही. खरंच आहे. म्हणजे जे म्हणजे गाडले जातील सगळे. ते सरळ वर काढायची ते सोयच नाहीये. आमच्या ह्या त्रासाची जाणीव कधी होणार सरकारला? आमचे जीव गेल्यानंतर का आमची थडगी बांधणार का इथे? काय केलं की या सरकारला जाग येणार आहे? तुमच्या माध्यमाने जर ह्याचा जर काही विचार केला तर परमेश्वरा, खरंच असं होऊ दे की आमच्या या चर्चा तर होणाऱ्याची इतकी चर्चा होऊ दे की या त्या शासनरूपी परमेश्वराला याची जाग येऊ दे. अरे काय किती घसरतोय, जरा धरून बस ना. मग तू किती फास्ट गाडी चालवते, जरा हळू चालव ना, उडून जाईन ना. कसला पुचकट आहेस रे तू, उडून घे जाशील. स्ट्रॉंग पाहिजे. कसा आहे माझा कार्यकर्ता? हा, पण माझं डोकं माइंड एकदम फास्ट आहे ना. डोंबल फास्ट, पण सतत फास्ट वर्षासारखं वाटतं तुझ्याकडे बघितल्यावर. नाहीतर काय आहे, कसं आहे तू? जरा 4 पौष्टिक गोष्टी, पालेभाज्या वगैरे खात जा. मला नाही परवडत पालेभाज्या वगैरे. काय? हा, मग आहे आपलं ते बरं आहे. सबवे, KFC, मॅकडॉनल्ड, 25 रुपयाचा बर्गर. आय एम लव्हिंग इट. तुला 25 रुपयाचा बर्गर परवडतो, हो. पण तुला पालेभाज्या परवडत नाही. कशा परवडणार? नाहीच परवडत. बावळटच वाटेल ते बोलतो, पालेभाज्या परवडत नाही. वाटेल ते नाही, वाटेल ते नाही. तुला खोटं वाटतं ना, तू चल माझ्या बरोबर. इथे भाजी मंडई दिसते तुला, चल आतमध्ये आणि तू स्वतः बघ भाज्यांचे भाव काय. मला माहिती नाही का हा, भाव हा. काय? तुला चल ना. कळेल ना भाव काय. मला मग तू तुला सांग, तू पण भाजी कळलं माझ्यासोबत नाही बरोबर बघ, 25 केवढ्या रुपयाचा. भाज्या आहेत इकडे. हा, चल चल. चल, चल. ती आहे?
इकडे ना गाडी जाणं शक्य नाही. तू काय कर, इकडे गाडी पार्क कर हा. आणि मग आपण आज जाऊया. हा? हा चल. हे घे. हे बघ 5 का 2 बघ. हे बघ. पुढे चल ना, पुढे तुला कळेल 50च्या 2 कशा होतात ते. हे? हा? चल. आता मला सांगा लिंबू कितीचा असेल? छोटी आहेत रे एकदम. हा छोटीशी ती पण लिंबू आहे. 10 रुपयाची आहेत. काय नमस्कार ताई, घेतली का भाजी? हो हा पिशवी भरली? किती घेतली भाजी? किती रुपयाची? 2,500ची. 2,500ची भाजी घेतली. अरे जाम श्रीमंत आहे. भाज्या महाग झाल्या तसं नाही वाटत? वाटतो 100 रुपयामध्ये आपल्या सगळ्या भाज्या यायच्या आठवड्याभराच्या. आता नुसत्या 2-3 भाज्या घेतल्या तर 100 रुपये. बापरे किती महाग झालंय ना सगळं. काय करायचं सांगा ना. केवढ्या पालेभाज्या घेतल्या आहेत? हा सॉलिड पैसा आहे तुमच्याकडे. किती महाग आहेत भाज्या. क्या करेगा, खाने को तो चाहिए. खाने को तो चाहिए. क्या बोलेगा. जनता हतबल आहे, निराश आहे. क्या बोलेगा एवढंच ते बोलताय. खूप महागाई झाली हो. कोबी 100 रुपये, कधी 70 रुपये 2.5 किलो असते. 5 रुपयाला मिरची आधी मिळायची, मिरची कोथिंबीर आलं सकट मिळायची. आता 5 रुपयाच्या मिरची द्यायला सुद्धा म्हणजे पूर्वी 5 भाजीवाले रुपयाचा मसाला मिळायचा. मिळायचं. आता ते 5 रुपयाच्या मिरची द्यायला पण कटकट केली जाते. काय सांगतील, पूर्वी कांद्याचं आपल्याला कापताना पाणी यायचं. आता महागाईमुळे बघून डोळ्यात पाणी येते. नमस्कार मावशी. नमस्कार. कशी दिली भाजी? भाजी 10 रुपये. कमी करा ना जरा. कमी करणार ना, घ्या ना तुम्ही, घ्याल तर कमी करणार. कमी करा. तुम्हाला सगळ्या बायका घासाघीस करतात अशा. घासाघीस केल्यावर परवडतं तुम्हाला? 4 मधून एखाद्याला तरी कमी करावंच लागतं ना. तुम्ही नवरा बायको जोडीनं भाजी बाजार करायला आलात. आमची संडेची लव्ह स्टोरी. अरे वा क्या बात आहे. दर रविवारी भाजी मंडई ते दोघं जण प्रेमानं भाज्या घ्यायला येतात. पण मला सांग, खरंच तुमच्या दोघांमध्ये कधी बजेटिंग मध्ये भांडणं होतात का हो? हो ना, मी तिला एक फिक्स अमाऊंट देतो, तेवढ्याच अमाऊंट मध्ये भाजी मग त्या घ्यायची. तेवढ्या अमाऊंट मध्ये भाजी बसवता येते? बसवता येत नाही पण बसवावी लागते. हा, पण मग कसं बसवते तू? म्हणजे काय करते? अच्छा, म्हणजे भाजीला पर्याय तुम्ही कडधान्याचा देता. हा? मग त्याला रस्सा बिस्सा, मग त्याला पुन्हा कांदा आला. मग कांद्याचं काय करायचं? कांद्याने वांदेच केलेले. कांद्याने केले वांदे. पूर्ण करा. कांद्याने केले वांदे, घरी आहे भाजीचे रिकामे भांडे. ओहो, क्या बात. भाजी मेथीची आणि शिमला आमची प्रीतीची. शिमल्याचे व्यापारी आहेत म्हणून ते म्हणतात शिमला आमची प्रीतीची. भाजीत भाजी मेथीची. महागाई झाली. कॅल्क्युलेशन हे झालं ते डोक्याचं. कांद्याबद्दल काय मुला सांगता? भाजी हा. हिम्मत नाही माझी. माझी सटकली. आता माझी सटकली. फ्लावर कोबी खाऊन दिवस झाले फार. नितेशना म्हणते बर्गर आणा 4. या आता जातानाच घेणार 4. भाजीला आली आहे पैशाची धार. नवऱ्याने घेतलंय सोन्याचा हार. ए शपथ, लोकांकडे भाज्या घ्यायला पैसे नाहीत आणि यांच्या नवऱ्याने सोन्याचा हार घेतला. या नाही शपथ. घाईत घाई लगीन घाई, घाईत घाई लगीन घाई. विशाखाने आणली चर्चा, महागाई अति महागाई. एवढं मला कल्पना नाही. 4 दिवस प्रेमाचे, 4 दिवस प्रीतीचे आणि वेळ आली तर दिवस आले रडतीचे. दिवस आले रडीचे. खरंच आहे. भाजीत भाजी मेथीची आणि दिवस आले महागाईचे. महाग मेथीच, भाजीत भाजी मेथीचे दिवस आली महागाईचे. यमक पण जुळत नाही. बघितलं हा, या महागाईमुळे लोकांचे यमक जुळणं पण बंद झालंय. आता काय दिवस आले. बघ बघ कसे दिवस आलेत. मला काय वाटतं माहितीये का, पीएम आता ना फक्त उखाण्यामध्ये वापरण्यासाठीच भाजी आहे. म्हणजे भाजीत भाजी मेथीची, कांदा मुळा भाजी ना. हा ताई, भाजीत भाजी मेथीची हा? आणि मला आवडते गवार. कसं आहे? काहीतरी यमक आहे का त्याच्यात? मी लगेच दुसरं बनवतो. हा, लगेच हा, हा. भाजीत भाजी मेथीची. येस. ताई माझी कांद्याची पात. कांद्याची पात ते कांद्याची पात. यमक जुळलं पाहिजे ना. हा मग जुळवूया मग नीट. हा आलं. हा आलं. हा. भाजीत भाजी मेथीची. हा, हा. जनतेला गरज आहे आमच्या ताईची. आय एम प्राऊड ऑफ यू पीए. थँक्यू सो मच. दे दे टोल दे टोल दे टोल दे 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 टोल दे. काय 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 चाललंय पीए? हा? हे काय चाललंय? दे दे प्यार देच्या चालीवर दे दे टोल दे. त्या धड्या आपले 2 व्हीलर आहे म्हणून 4 व्हीलर चिडवतोस तू. नहीं चिडवत नाहीये, तसं काहीच नाहीये ताई. तुला सांगतो, अगर इस थाना में आना है और थाना से बाहर जाना है
तो टोल तो देना ही पडेगा. काय यार लफड आहे हे टोलचं. हा ना. किती वर्ष आपण टोल भरतोच आहे. टोल वसुली चाललीच आहे. अरे पण ज्या रस्त्यांसाठी हे टोल आकारले जात आहेत ते रस्ते धड आहेत काय हे कुणीतरी लक्षात घेतंय का? कशाचं काय, रस्त्यांची चाळण झाली आहे चाळण. अरे काही नाही, हे राज्यकर्ते ओरडतात ना की आम्ही रस्ते बांधले, आम्ही पूल बांधले, ते साहेबांच्या धोरणामुळे. तर सांगू, ठाण्यामध्ये टी चंद्रशेखर नावाचे अतिशय गुणी सज्जन अधिकारी होते. त्याच्या देखरेखीखाली ठाण्यातल्या रस्त्यांचं नूतनीकरण झालं. रस्ते सगळे उत्तम झाले. पण नंतर झालं काय? त्यांची बदलीच झाली. त्यांची बदली झाली आणि रस्त्यांची अवस्था बदलली. फार वाट लागली या रस्त्यांची. बास ताई बास. बास झाली या राज्यकर्त्यांची टोलवा टोलवी. अरे नुसतं असं जागच्या जागी पेटून काही होणार नाही, कळलं ना? त्यासाठी काहीतरी करावं लागेल. तुला सांगते, या रस्त्यांना खड्ड्यात घालणारे जे राज्यकर्ते आहेत ना, त्यांना खड्ड्यात घालायची वेळ आली आता. पण त्यांना खड्ड्यात घालण्यासाठी नेमकं गाठायचं कुठे? गाठायचं कुठे? मला सांग, आपल्या देशाची आर्थिक राजधानी कुठली? मुंबई. आपली महाराष्ट्राची राजधानी कुठली? मुंबई. सगळे पत्ते हलतात कुठून? मुंबई. मग मुंबईत चालायची वेळ आली आता. सर्वसामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत सगळ्यांना पोटात सांभाळून घेणारी आपली ही मुंबई आहे ना युवराज, त्या मुंबईच्या दिशेने कूच करण्याची वेळ आली आहे युवराज. हो ताई सरकार. चला मुंबई. चला मुंबई. खाली चर्चा तर होणार.